घेणार आणि तेही ओबीसी मधूनच घेणार यावरती जरांगे पाटील ठाम आहेत। दुसरीकडे आपण बघतोय मागासवर्ग आयोगाकडनं ज्या एकीकडे जाऊन सर्वेक्षणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सर्वेक्षण करणं जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते सुरू झालेलं आहे। 1.25 लाख अधिकारी या सर्वेक्षणासाठी बाहेर पडलेले आहेत आणि घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जात आहे। मात्र एकीकडे जरांगे 26 तारखेच्या आपल्या अटीवरती ठाम आहेत। 26 तारखेला ते मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि पुढे त्यांचं उपोषण आहे तेही सुरू होणार आहे। अधिक बोलणार आहोत या संदर्भात दत्ता कानवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललेला होता जरांगे पाटलांशी, त्यांचा निर्धार अजूनही कायम आहे आणि प्रत्येक पावलागणिक त्यांना मराठा बांधव जो आहे तो मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसतोय। दत्ता यांच्याशी संपर्क आपला होत नाहीये, मात्र ही थेट आपण दृश्य बघतोय। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमधनं हा मोर्चा हा कसा विराट होत चाललेला आहे त्याचं दर्शन घडतंय। पुण्यामधल्या रस्त्यांचे मार्ग जे आहेत ते बदलावे लागलेले आहेत, कारण मराठा मोर्चा जसा पुढे सरकतोय तसे प्रत्येक मार्गावरती वाहतूक पोलिसांच्या वतीनं मार्गामध्ये बदल केले जात आहेत आणि पर्यायी मार्ग दिले जात आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा 5वा दिवस सुरू आहे। पुण्यातून मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पाटील, काही आणखी घडामोडी समोर येत आहेत। प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की ओबीसी आणि मराठा यांच्यात मध्यस्थी करायला ते तयार आहेत। त्यांचा तर आमच्यात काय वाद आहे? त्यांचा सरकारशी आमचा सरकारशी, पण त्यांच्या काही कानावर गेला असेल तर ते सत्य असू शकतं, कारण ते खोटं बोलत नाहीत आणि स्पष्ट बोलतात। मला त्यांचा तेवढा स्वभाव आवडतो, त्यामुळे तसं काही दिसत असेल त्यांचा सल्ला सगळ्यांनाच मान्य असतो, सगळ्यांना। पण आम्हाला मात्र ओबीसीतून आरक्षण पाहिजे यावर मात्र फक्त ठाम आहे। त्यांचा सल्ला मी तरी किमान कधीच नाकारलेला नाही। हे जे तर ओबीसी आणि मराठा प्रकाश आंबेडकरांना जसं वाटतं तसं तुम्हाला वाटतं का की ह्या दोन समाजामध्ये दरी निर्माण झाली आहे? नाही, समाजात गावखेड्यात नाही, गावखेड्यात आम्ही एकत्र आहेत। परंतु त्यांच्या काही निदर्शनात आलं असेल तर आमचं त्यांच्या सल्ल्याला कधीच नकार नसतो, माझा तरी नसतो। बरं, प्रकाश आंबेडकरांनी पाठीमागच्या काळात तुमच्यासोबत खूप चांगला संवाद ठेवला होता। तुमच्यासाठी अनेक महत्त्वाचे स्टेटमेंट असतील किंवा चर्चासुद्धा त्यांनी केली होती। मात्र आता अपेक्षित सरकारवरती प्रेशर वाढवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला काय मदत केली पाहिजे? गोरगरीब लेकरांच्या लढ्यात सोबत राहून त्यांनी साथ द्यावी, इथून मागे दिली तशीच। दुसरं काय, आम्ही लढतोयच। त्यांनी पण न्यायाला न्याय म्हणून मराठ्यांच्या नोंदी ओबीसी सापडला तर मराठा आणि कुणबी एकच आहे, यासाठी त्यांनी ओबीसीतून आरक्षणासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून लढावं, आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी। कारण त्या संविधानानंच आम्हाला पण न्याय दिला, कारण आमच्या नोंदी सापडल्या। तर त्यांनी हा अजेंडा हातात घेऊन ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी मी सुद्धा मैदानात आहे आणि आमच्यासोबत राहू। तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना विनंती केली आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी तुम्ही आमच्या सोबत राहावं। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे।